हॅलो हॅलो, आवाज येतो का? हॅलो हॅलो. Yes, right. Okay, good evening everyone. ओके, पहा, लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्पर्शन आणि डेव्हिएशन हे मेन डिस्कस केलं होतं, राईट. सो डिस्पर्शन आणि डेव्हिएशन याच्यामध्ये आपण बेसिकली 2 पॉइंट्स पाहिलेले आहेत, राईट. ओके, तर याच्यामध्ये डिस्पर्शन डेव्हिएशन आय थिंक दिलेलं आहे का, डिस्पर्सिव्ह पॉवर. ओके, ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या की डिस्पर्शन आणि डेव्हिएशन मध्ये त्याच्या आधी प्रिझमचे हे दोन फॉर्म्युले, प्रिझम फॉर्म्युला हे पाहिलेलं होतं, राईट. त्याच्यानंतर अँग्युलर डिस्पर्शन, इट इज अ डिफरन्स बिटवीन द डेव्हिएशन फॉर व्हायलेट राईट अँड डेव्हिएशन फॉर रेड राईट, राईट. So this is a formula for angular dispersion. And dispersive power, it is written by omega, which can be written as theta by del y. आणि म्यू वाय हे दोघांचं मीन असतं, म्यू व्हायलेट आणि म्यू आर. आणि हे बेसिकली डिस्पर्शन किंवा का होतंय आणि काय आहे नेमकं पाहिलेलं आहे. व्हाईट लाईट कन्स्टिट्यूट 7 डिफरंट कलर which has a different wavelength and hence a different refractive index. Therefore, they deviate at a different angle, and the deviation angle difference is known as a dispersion, right? And dispersion power is given by theta by delta y, which is does not depend upon the prism angle, right? So the next point was the याच्यामध्ये पहा, सॉरी, तर याच्यामध्ये पहा की जस्ट रेनबो बद्दल जे आपण पाहिलं होतं, पहा, लक्षात घ्या.
की रेनबो बद्दल जे तुम्हाला मी जस्ट वाचायला सांगितलं होतं की दोन प्रकारचे रेनबो जर तुम्ही ऑब्झर्व बारीक केलं असेल, पहा लक्षात घ्या की जस्ट याच्यामध्ये अँगल वगैरे विचारू शकतात इथे, की हा जो आहे तो प्रायमरी रेनबो आहे. लक्षात घ्या, हा जो आहे तो प्रायमरी रेनबो आहे. अँड दिस इज अ सेकंडरी रेनबो. पहा ऍक्च्युली इथे डायग्राम व्यवस्थित काढलेली नाहीये. सेकंडरी रेनबोची डायग्राम बघा कशी येईल. आधी प्रायमरी रेनबो समजून घेऊया आपण. प्रायमरी रेनबो, आय थिंक ही डायग्राम चुकीची आहे, राईट? जस्ट 1 मिनिट. ओके, ठीक आहे, ओके. तर पहा इथे वेगवेगळ्या डायग्राम काढलेले आहेत. ही जी आहे ती प्रायमरी रेनबोची डायग्राम आहे. सॉरी, डायग्राम चुकीची काढली. चला आपण नवीन डायग्राम काढू. ओके, इथे डायग्राम काढतो. हे डायग्राम सोडून द्या. चला, ठीक आहे. तर बघा प्रायमरी रेनबो मध्ये कसं असतं, इट फॉर्म्ड ॲट अन अँगल ऑफ 40 to 43 डिग्री, राईट? अँगल बरोबर दिलेला आहे इथे 40, अराउंड 40 डिग्रीचे अँगल. एक्झॅक्ट जर 42 सांगता येईल तुम्हाला ऑप्शन मध्ये, जर 42 असेल तर, राईट? आता रेनबो का फॉर्म होतो ते तर कळलं तुम्हाला, डिस्पर्शन आणि TIR होतं. आणि रेनबो जर तुम्ही जर आतापर्यंत लक्ष जर दिलं असेल तर ऑलवेज म्हणतोय, ऑलवेज इट विल बी फॉर्म्ड ऍट अपोजिट साइड ऑफ सन. बघा बरोबर होय का? जरा सहसा या टाइमला रेनबो फॉर्म होत असतं, कारण आपल्याकडे जरा या टाइमला पाऊस वगैरे असतो आणि याच टाइमला ईस्टला आपण रेनबो पाहतो, कारण सन हा वेस्टला म्हणजे मावळत्या सुरुवात आलेला असतो. बरोबर आहे? केव्हा पण तुम्ही ऑब्झर्व करा, सनच्या अपोजिट साइडला जे रेनबो फॉर्म होत असतो, राईट? तर काय होतं पहा, समजा हे सन आहे, याच्यामध्ये इथे सन आहे, राईट? तर त्याच्या अपोजिट साइडला जी वॉटर ड्रॉपलेट आहेत, ज्या अपोजिट साइडला जी वॉटर ड्रॉपलेट आहेत, ते काय होतात पहा, ते काय होतात की या सन मधून जी लाईट येणारी आहे ती अशा प्रकारे इथे येते. पहिल्यांदा पहा काय होतं इथे, इथे होतं डिस्पर्शन आणि रिफ्रॅक्शन म्हणू शकता. मग या वॉटर मध्ये त्याचं TIR व्हायला पाहिजे. TIR व्हायला पाहिजे म्हणजे इथून परत त्याच मीडियम मध्ये तो परतला पाहिजे. जर तो असा जर बाहेर निघून गेला असता रे, तर त्याचं काही काम नव्हतं. बरोबर आहे? बट काय झालं, याच्यामध्ये हा सन होता, राईट? त्याच्या पुढे जे वॉटर ड्रॉपलेट होते, तेव्हा इथून रेज आले, एकदा इथे रिफ्रॅक्ट झाले, इथून टोटल इंटरनल रिफ्लेक्शन भेटलं, बाहेर आले आणि परत इथे आले, राईट? ओके, तर याच पद्धतीने हा सन आहे. ऑब्झर्वर कुठं असणार? ऑब्झर्वर कुठं असणार आपला? ऑब्झर्वर इथे खाली असणार, इथे आय असणार, राईट? बरोबर आहे? इथे बघा हा ऑब्झर्वर दाखवला इथे, फक्त इथे जरासं नावं वेगळी दिलेली आहेत, राईट? तर मग या केस मध्ये काय होतं बघा, की हा जो प्रायमरी रेनबो तयार होतो, प्रायमरी रेनबो तयार होतो, ही प्रायमरीची डायग्राम आहे. परत काय होईल, इथून रे असा येईल, इथे सन पासून यायला ना, सन पासून यायला या डायरेक्शन मध्ये इथे TIR होईल, इकडे रिफ्लेक्शन, इकडे ऑब्झर्वर. आपण सन पासून आला असा, इथे TIR आणि हा पण ऑब्झर्वर. तर याच्यामध्ये हा जो अँगल आहे तो अराउंड 42 डिग्री आहे. आणि प्रायमरी आणि सेकंडरी मधला जो डिफरन्स बघायचा आपल्याला, कोणी वाचलाय का? मी रीड करायला सांगितलं होतं, कोणी वाचलंय चुकून वगैरे? रीड करायला सांगितलं होतं मी, राईट? व्हेरी गुड, राईट? सो प्रायमरी याच्यामध्ये जे बँड आहेत, कसं असतं, विपजायर हे कलर दिसतात, बरोबर आहे? तर प्रायमरी याच्यामध्ये पहा की इनर मोस्ट म्हणजे जो खालचा कलर आहे, इनर मोस्ट म्हणजे असं फॉर्म होणार ना रेनबो, असं, बरोबर आहे? तर हा इनर मोस्ट व्हायलेट असतो आणि आउटर मोस्ट रेड असतो. हा वरचा रेड असतो आणि याचा व्हायलेट असतो. लक्षात आले का? बघा बरं, प्रायमरी मध्ये दोन लक्षात गोष्टी ठेवायच्यात, अँगल 42 डिग्री, इनर व्हायलेट आहे, आउटर रेड आहे. आणि काय काय झालेलं आहे बघा, 2 रिफ्रॅक्शन झालेले आहेत, दोनदा रिफ्रॅक्शन झालं. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कितीदा झाले सांगा मला? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कितीदा झालेलं आहे?
टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कितीदा झालंय? राईट, व्हेरी गुड, एकदा झालेला आहे. कारण इथे पहा, हे इथे एकदा रिफ्रॅक्शन, परत TIR इथे आणि इथे रिफ्लेक्शन. मग हे खालचं व्हायलेट का तयार होतं बघा, जर मिडलला जर सन आहे इथे, तर याच्यापेक्षा हा अंतर जास्त आहे, याच्यापेक्षा हा अंतर जास्त आहे, इथे ट्रॅव्हलिंग व्हायलेट लाईनची जास्त येणार. त्याच्यामुळे प्रायमरी मध्ये इनर मोस्ट व्हायलेट, आउटर मोस्ट रेड. बट दिस इज एक्झॅक्टली अपोजिट इन अ सेकंडरी रेनबो. सेकंडरी रेनबो मध्ये मग काय वेगळं आहे? सेकंडरी रेनबो मध्ये वेगळं काय आहे पहा, इथं आहे डायग्राम. ओके, तर याला सेकंडरी, इथं पहा सेकंडरी रेनबो म्हणून लिहिले आपण. ओके, तर काय ऑब्झर्व, पहिल्यांदा दिस इज फॉर्म्ड ऍट अन अँगल अप्रॉक्सिमेट 52 डिग्री, 51 to 54 देतात. दिस विल बी 52 डिग्री, म्हणजे हायर पोझिशनला हा रेनबो दिसू शकतो. याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की याच्यामध्ये पहा काय होत आहे की दोनदा समजा इथं सन आहे, इथे सन आहे, ऑब्झर्वर इथं आहे, असे रेज आले, इथे एकदा रिफ्रॅक्शन होणार, मग इथून इथं आला, इथे TIR होणार, इथून असा डायरेक्ट इकडे नाही येणार, इथं येणार, परत इथं परत TIR होणार, आणि इथून मग मात्र रिफ्रॅक्शन होऊन इथे येणार. म्हणजे दोन रिफ्रॅक्शन आणि दोन TIR होत आहेत असं म्हणू शकता तुम्ही. बघा डिफरन्स काय आहे, दोन रिफ्रॅक्शन आणि दोन TIR. जर याच्यामध्ये जर असं हे ठेवलं तुम्ही, तर याच्यामध्ये एकदा रिफ्रॅक्शन, परत TIR, परत TIR आणि रिफ्रॅक्शन. आणि डिफरन्स काय लक्षात ठेवायचा आहे, अँगल 52 डिग्री. आणि इथे मात्र इथे हा जो आहे तो जवळचा हे असल्यामुळे हा वरचा कलर व्हायलेट असेल आणि खालचा कलर रेड असेल, म्हणजे इनर मोस्ट कलर हा रेड तयार होईल. तिन्ही डिफरन्स लक्षात राहतील का? तिन्ही डिफरन्स लक्षात राहतील का? एक अँगल जे की एररलेस मध्ये सर्व दिलेले आहेत, एररलेस मध्ये सर्व दिलेले आहेत, राईट. ओके, आणि अँगल, त्याच्यानंतर कलर, आणि किती रिफ्रॅक्शन किंवा रिफ्लेक्शन होत आहेत, राईट आहे. एररलेसचा वाटलं तर मी इमेज तुम्हाला ग्रुपवरती, एररलेस असायलाच पाहिजे आपल्याकडे. थिअरी जर केव्हा वाचायची झाली, म्हणजे वाचायला सांगितली एक्स्ट्रा, तर एररलेस मधून आपण ठरवलं होतं वाचायचं. ओके, नाव इम्पॉर्टंट, वन्स अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर काही प्रॉब्लेम वगैरे नाही, हे फक्त थेरॉटिकल पार्ट होता. आता त्याच्यातून एक महत्वाचा पण जरा सोप्या पद्धतीने शिकून घ्यायचा, याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. कशाबद्दल कन्फ्यूज होत असतील? कोणता पार्ट आहे? राईट, पहा, जे ह्युमन आय आहे, ह्युमन आय, तर हे ह्युमन आय वाला जो टॉपिक आहे थेरॉटिकल एररलेस मधला, तो रीड करून घ्यायचा. याची जी माहिती आहे, कोणती माहिती आहे? डायग्राम दिली आपल्याला, आणि प्रत्येक याचं जस्ट वन लाईन मध्ये मस्त पैकी हे दिलेलं आहे. फक्त एक लिहा, रिझॉल्विंग, म्हणजे हे सांगतोय की रिझॉल्विंग लिमिट म्हणजे काय असतं पहा, की पहा तुमच्या दूर असं असे दोन ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत, तर ते दोन ऑब्जेक्ट तुम्हाला सेपरेट आहेत हे केव्हा कळतं? जेव्हा तुमच्या त्या ऑब्जेक्ट मधला जो अँगल आहे तो 1/60 डिग्री आहे. बघा, जर दोन अँगल मधला जर अँगल असा, इथं एक ऑब्जेक्ट आहे, इथं दुसरा आहे, बरोबर आहे का नाही, तर या दोन ऑब्जेक्ट मधला जो अँगल आहे तो 1/60 डिग्री असेल, तर आपल्याला त्या दोन ऑब्जेक्ट हे सेपरेट आहेत हे कळतील, नाहीतर कळणार नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर पर्सिस्टंट ऑफ व्हिजन म्हणून एक आहे, एररलेस मध्ये आपल्याला डायग्राम सहित दिलेला आहे. ओके, की आयची जस्ट डायग्राम काय असते, की पुढे एक लेन्स असतो, आय लेन्स असतो, मागे रेटिना असते. मला वाटतं 10th मध्ये पण झालं असेल, इथं लेन्स असतो, इथं रेटिना असते, इथून रिफ्रॅक्शन होऊन या रेटिनावरती इमेज फॉर्म होते, आणि इथून नर्व सेन्स द्वारे ते आपल्याला सेन्सेस ते ब्रेनद्वारे ब्रेन मध्ये पोहोचलेले जातात, बरोबर आहे का? बघा, एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला त्या एररलेस मध्ये बऱ्यापैकी डायग्राम्स दिलेला आहे वन लाईन मध्ये. ओके, त्याच्यामध्ये लेन्स असतो पुढे एक, याला याच्यामध्ये लिक्विड पण असतं मध्ये, आणि हे लेन्स कसे असतात? फ्लेक्झिबल असतात. लक्षात घ्या की हे जे लेन्स असतात ते कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात किंवा एक्सटेंड होऊ शकतात. ते आपल्या मसल्स ज्या आहेत, ज्या मसल्स आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं.
बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जवळचं पण ऑब्जेक्ट पाहता येतो आणि लांबची पण ऑब्जेक्ट पाहता येते. बघा बरं, हे बरोबर आहे का? जवळचं पण ऑब्जेक्ट पाहता येतं आणि लांबचं पण ऑब्जेक्ट पाहता येतं. राईट, जस्ट 1 मिनिट. हॅलो हॅलो. ओके. तर तुम्हाला दोन्ही ऑब्जेक्ट पाहता येतील, जवळचे आणि लांबचे. कारण त्या वेळेनुसार हे जे लेन्स आहे त्याची फोकल लेंथच चेंज करायला ना. बघा बरं, जर मसल जर आपण असं इकडे स्ट्रेच करू शकतो त्याला, म्हणजे त्याची फोकल लेंथ चेंज करायला आपल्याला इमेज तर पक्क इथंच पाहिजे, रेटिनावरती. इमेज तर कुठे पाहिजे? पक्की रेटिनावरती. बरोबर आहे. तर मग याला आपण कॉन्ट्रॅक्ट करू शकतो किंवा स्ट्रेच करू शकतो. इथे मसल असतात, बरोबर आहे. आणि इथे हा आय लेन्स, आणि मध्ये इथे जे आहे ते लिक्विड फिल केलेलं असतं. त्या लिक्विडला काय, हॅलो. ठीक. तर पहा की याच्यामध्ये लिक्विड एक असतं विटेरस हेमर्स नावाचं. ओके. तर याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये ते थिअरॉटिकल पार्ट तर तुम्ही रीड करायचंय, पण याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंटली 2 डिसीजेस आहेत, आय डिसीजेस किंवा आय डिफेक्ट म्हणतात. कोणते पहा? मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया. लक्षात कसं ठेवायचंय व्यवस्थित सांगतो मी. बरोबर आहे. की मायोपिया म्हणजे शॉर्ट साइटनेस. याचं नाव शॉर्ट आहे म्हणून याला शॉर्ट साइटनेस असं म्हणतात. लक्षात घ्या. कसं लक्षात ठेवणार? मायोपिया याचं नाव शॉर्ट आहे म्हणून याला शॉर्ट साइटेडनेस म्हणणार. या मायोपियामध्ये काय होतं बघा, मायोपियामध्ये काय होतं की फक्त जवळचे ऑब्जेक्ट दिसतात, फक्त जवळचे ऑब्जेक्ट दिसतात. हा आपला मानवी डोळा, याच्या पुढे जर आहे आपली ही लेन्स, आणि इथे रेटिनावरती तयार करायची इमेज. जवळच्या ऑब्जेक्टला काही प्रॉब्लेम नाही. शॉर्ट आहे, शॉर्ट दिसतंय मला, जवळचं दिसतंय. बघा आता, म्हणजे लांबून येणारे रेज जे आहेत किंवा लांबून येणारे ऑब्जेक्ट दिसत नाहीत. म्हणजे लांबून येणारे म्हणजे पॅरललच येतील. बघा बरं, लांबून येणारे म्हणजे कुठे येतील? पॅरललच येतील. तर मग हे लांबून येणारे रेज काय होतात? या रेटिनावर भेटायच्या ऐवजी अलीकडेच भेटतात. रेटिनावर भेटायच्या ऐवजी अलीकडेच भेटतात. मग मला सांगा, आता आपल्याला ही इमेज या रेटिनावरती फॉर्म करायची होती. ऍक्च्युली आपल्याला इथे फॉर्म झाली. आपल्याला फॉर्म कुठे करायची होती? ऍक्च्युली या रेटिनावरती फॉर्म करायची होती. तर मला सांगा, रेज कॉन्व्हर्ज करायचे का डायव्हर्ज करायचे? सांगा मला. रेज कॉन्व्हर्ज करावं लागतील. इथे इथे एक लेन्स ठेवायचे आपण आपल्याला या बॉक्स मध्ये, म्हणजे बॅटरी लावायची सिंपली. कोणाकोणाला बॅटरी आहेत. हे रेज कसं करायचंय की मला अजून कॉन्व्हर्ज केले तर लवकर भेटतील का दूर भेटतील? सांगा आधी मला. विचार करून मी विचार करून, कारण पाठ केलं ना कन्फ्युजन खूप आहे. हा, पाठ करू नका, कन्फ्युजन खूप होणार लास्ट पर्यंत. की मला रेटिनावरती इमेज पाहिजेत, म्हणजे लवकर भेटवायचेत अजून त्यांना इथे का लवकर उशिरा भेटवायचेत? मला हे सांगा आधी. ऑलरेडी इथे मीट झालेत, मला इथे मीट करायचेत. बघा बघा बघा, परत जर असं कन्फ्युजनच आहे वाटायला मला अजून. हा मानवी डोळा, हा लेन्स काय करणार आहे? इमेज तयार करणार आहे. बट इमेज तयार करताना काय झालं माहितीये की ऍक्च्युली रेज लांबून आलेत, म्हणजे पॅरलल आलेत, आणि रेटिनावर भेटायच्या ऐवजी आधीच भेटलेत. तर मला आता यांचं भेटणं दूर करायचंय. म्हणजे हे रेज ऍक्च्युली असे गेले पाहिजेत. बघा, गेले पाहिजेतचे मी ब्ल्यू लाईनने डॉटेड लाईन काढलं. ते आधीच कॉन्व्हर्ज झालेत, म्हणजे पॉवर लेन्सच्या कॉन्व्हर्जिंगच्या आधीच वाढल्या. आपल्याला अजून थोडेसे डायव्हर्ज करायचे रेज. समजलं का? बघा, अजून थोडेसे डायव्हर्ज करायचे. ते ऑलरेडी लवकर भेटायलेत.
ऑलरेडी लवकर भेटायलेत, राईट. तर आपल्याला डायव्हर्ज करायचे आहेत. ओके, व्हेरी गुड. तर याच्यामध्ये मग तुम्ही कोणती लेन्स वापरणार डायव्हर्जन्स साठी सांगा मला, कोणती लेन्स वापरणार, कोणती लेन्स वापरणार? कॉन्केव वापरणार. व्हेरी गुड, राईट. हुशार आहात. कमी जरी विद्यार्थी असले तरी हुशार आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. ओके, सो कॉन्केव मिरर सॉरी कॉन्केव लेन्स वापरणार. कॉन्केव लेन्सची फोकल लेंथ कशी असते रे? कॉन्केव लेन्सची फोकल लेंथ कशी असते? राईट, निगेटिव्ह. मग आता पाठ करायची काय गरज आहे का? मायोपिया मध्ये कुठला ऑब्जेक्ट दिसत नाही सांगा मला. मायोपिया मध्ये कुठला ऑब्जेक्ट दिसत नाही? दूरचा की जवळचा? दूरचा की जवळचा? लांबचा. व्हेरी गुड. मग लेन्स कोणती वापरणार असं जर विचारलं तर काय सांगणार? लेन्स कोणती जर वापरला असं जर ठेवलं तर कोणतं वापरणार? लेन्स कोणती वापरायचंय असं जर ठेवलं तर कोणती वापरणार? किंवा जर असं विचारलं की त्याची पॉवर किंवा फोकल लेंथ कशी आहे ते पण सांगता येईल तुम्हाला, राईट. दिस डिफेक्ट कॅन बी युज्ड युजिंग कॉन्केव लेन्स, राईट. आणि आता पहा की याच्यामध्ये फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचे की किती फोकल लेंथ असली पाहिजे त्याची. त्या फोकल लेंथचा फॉर्म्युला लक्षात घ्या. फोकल लेंथ दोन्हीसाठी एकच आहे. मी कसं सांगतोय बघा, एकदम शॉर्ट करून सांगतो. या दोन्हीसाठी एकच फॉर्म्युला वापरायचा. कोणता फॉर्म्युला वापरायचा? एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय. दोन्हीसाठी म्हणतोय, दोन्हीसाठी, दोन्हीसाठी. मग तुम्हाला साईन मात्र याच्यावरून वापरावं लागेल किंवा, कारण तुम्हाला लक्षात पण ठेवायचं गरज नाही की एक्स काय असलं पाहिजे आणि वाय काय असलं पाहिजे. बघा बरं, कोणतंही झालं तर साईन याच्यावरून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षातच ठेवायचं नाही की एक्स काय आहे आणि वाय काय आहे. एक व्हॅल्यू देतील की इमेज कुठपर्यंत दिसतंय याची व्हॅल्यू देतील, कुठपर्यंत दिसतंय याची एक व्हॅल्यू देतील, आणि कुठपर्यंत पाहायचं याची एक व्हॅल्यू देतील. तुम्ही काय करायचे, वर दोघांचा प्रोडक्ट आणि खाली दोघांची वजाबाकी, आणि साईन याच्यानुसार वापरायचं. लक्षात राहील का? हायपरमेट्रोपियासाठी सुद्धा हाच फॉर्म्युला, हायपरमेट्रोपियासाठी सुद्धा हाच फॉर्म्युला. कोणता? एक व्हॅल्यू देणाऱ्या कुठतरी इमेज बघायचे कुठपर्यंत तरी, दुसरी व्हॅल्यू भेटणाऱ्या कुठपर्यंत दिसायले, बरोबर आहे. त्याच्या अपॉन या दोघांची वजाबाकी. मला माहित नाही कोणतं मोठं कोणतं छोटं, वजाबाकी कुठपर्यंत, बरोबर आहे. ओके, सो हा फॉर्म्युला. अजून सोपं तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना कळेल की हा फक्त फॉर्म्युला का सांगतोय मी वारंवार एकत्र करून, कारण बरेच विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युज होतात. बर, मग इथेच आपण काय क्लिअर करूया, इथेच आपण याच्यामध्ये की हायपरमेट्रोपिया काय असेल आता ते तुम्हालाच येईल. बघा, हायपरमेट्रोपिया म्हणजे काय असेल, काय असेल, कुठला ऑब्जेक्ट, याला लॉंग साइटेडनेस आहे, याला दुसरं नाव, याचं नाव मोठं म्हणून याला लॉंग साइटेडनेस म्हणायचं. बस. कुठला ऑब्जेक्ट दिसत नसेल, आता कुठला ऑब्जेक्ट दिसत नसेल, जवळचं दिसत नसेल, बरोबर आहे. बऱ्याच जणाला हेच प्रॉब्लेम असेल, आहे का रे, का दूरचं दिसणं आलं. कोणते बॅटरी कोणते आहेत ते तुम्हाला कळेल आता तुम्ही कोणता लेन्स वापरता, कॉन्व्हेक्स का कॉन्केव्ह. हा झाला डोळ्याचा. तुम्हाला कोणता तुमच्यामध्ये, हा, काही जण आहेत जे सगळंच बघतात, लांबचं जवळचं दूरचं, ते भारी माणसं असतात, बरोबर. म्हणजे तसं नाही, तसं काही नाही, म्हणजे मला नाही असं म्हणून म्हणणं आलं, पण ठीक आहे, ओके चला. हा, ते पण भारी असतात, पण ज्यांना दिसते सगळं त्यांच्या एवढं नसते ते, ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की आता जवळ ऑब्जेक्ट ठेवल्यामुळे होतंय काय, जवळ ऑब्जेक्ट मध्ये ठेवल्यामुळे होतंय काय की इथून जवळून असे इथूनच रेज आले, आधी पॅरलल येत होते लांबून आल्यामुळे, आणि मग हे जवळ ऑब्जेक्ट मध्ये काय व्हायलंय, हे इथं भेट आली, इमेज बिहाइंड द रेटिना फॉर्म व्हायले. असं पण विचारू शकतात की मायोपिया मध्ये इमेज कुठे फॉर्म होते, इन फ्रंट ऑफ रेटिना होत होती, पण हायपरमेट्रोपिया मध्ये बिहाइंड इमेज तयार होत आहे. कुठे तयार होत आहे?
बिहाइंड, बघा बिहाइंड. मग आता मला रेज कॉन्व्हर्ज करायचे का डायव्हर्ज सांगा. आता सर्व आन्सर तुमच्याकडे आहे. कॉन्व्हर्ज करायचे, कोणता लेन्स वापरणार मग इथे. कॉन्व्हेक्स वापरणार. त्याची पॉवर किंवा फोकल लेंथ कशी असेल. राईट. त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरणार. त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरणार. तेच. व्हेरी गुड. एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय. एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय. परत एक जिथपर्यंत दिसत नाही ते, वाय जिथपर्यंत दिसतंय ते, अपॉन एक्स मायनस वाय. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, फक्त कुठे कुठे काय देतात की लेस दॅन 1 मीटर. बघा लेस दॅन 1 मीटर दिसत नाही. पण आपल्याला कसं असतं 25 सेंटीमीटरच्या आतलं बघायचं सुद्धा नसतं. बघा 25 सेंटीमीटरच्या आतमधलं कोणालाच दिसत नाही. नाहीतर घरी जाऊन बघताल काही तर जवळून एखादी वस्तू आणि दिसणं आल्या मला पप्पा बॅटरी पाहिजे असं म्हणतात. म्हणजे आमच्या वेळेस एक क्रेज होती की जरासं बॅटऱ्या लावलं की पोरायला वाटायचं म्हणजे हुशार झाल्यासारखं वाटतं. म्हणजे तुम्ही नाहीत तसे, तुम्हाला अभ्यास करूनच लागलेला आहे. पण असं फॉर्म मध्ये एक दोघांनी म्हणजे माझ्या जवळच्या मित्रांनी लावून घेतलेले आहेत आणि सुदैवाने ते त्यांची पॉवर वाढतच गेली. बरोबर आहे. ती पॉवर वाढतच गेली. तुम्हाला म्हणत नाहीये मी, लक्षात घ्या. तुम्ही हुशार विद्यार्थी आहात कारण तुम्ही माझे विद्यार्थी आहात, ईएसए क्लासेसचे स्टुडंट आहात. राईट. सो तुमच्याबद्दल बोलत नाही. ते नव्हते ईएसए स्टुडंटला, ईएसए क्लासेसला. मग ते म्हणजे लहान वयात, म्हणजे मी कधी म्हणतोय 8वी 9वी मध्ये असताना, म्हणजे काहीतरी असेल, कोणाला तरी बघायचं असेल ना, कोणाला तरी दाखवायचं असेल, असतात पर्सनल रिझन. आपण कशाला जायचं त्यांच्यामध्ये. पण उगा एक सांगितलं की बाबा असंही असतं दुनियेमध्ये. ओके. सो ठीक आहे. बर. तर मग काय असतं पहा की 25 सेंटीमीटरच्या आतमध्ये तेवढं जवळ आणायचंच नसतं ऑब्जेक्ट. ज्याला बघायचे का नाही हे पण लक्षात ठेवा, की उगं जवळून बघितला तर दिसणं आले तर उगं वाईट वाटेल कोणाला. की 25 सेंटीमीटरच्या जवळ ऑब्जेक्ट आणायचाच नाही. सोशल डिस्टन्सिंग. राईट. ते बरोबर 25 सेंटीमीटरलाच एकदम भारी दिसतंय. बरोबर आहे. मग आता बघा की हे 25 सेंटीमीटर म्हणजे त्याला म्हणतात डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. हाय 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 हाय. डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन किंवा लिस्ट डिस्टन्स. बरोबर आहे. आणि त्याला कॅपिटल डी ने डिनोट केलं जातं. त्याला कॅपिटल डी ने, म्हणजे जर ह्युमन आय साठी हे डिस्टन्स किती आहे 25 सेंटीमीटर. मग केव्हा केव्हा अशा प्रॉब्लेम मध्ये एक व्हॅल्यू देत नाही, एकच व्हॅल्यू देते. बघा इथे कोणती व्हॅल्यू दिली आहे 1 मीटर, म्हणजे दुसरी व्हॅल्यूच नाही. मग दुसरी व्हॅल्यू किती घेणार मी 25 सेंटीमीटर घेणार. दुसरी व्हॅल्यू काय घेणार 25 सेंटीमीटर. मी काय करणार मग 1 मीटर. आता काय म्हटलंय की पर्सन कॅन नॉट सी डिस्टिंक्टली ॲट अ डिस्टन्स लेस दॅन 1 मीटर. देन फाइंड आउट द पॉवर रिक्वायर्ड लेन्स टू करेक्ट. किती आहे लेस दॅन 1 मीटर, म्हणजे एक 1 मीटर. आता दोन्ही सेंटीमीटर घेऊ. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आणि खाली किती आहे कॅपिटल दिलं नाही म्हणजे ते किती घ्यायचंय 25. आणि अपॉन दोघांची वजाबाकी 75. बघा किती येतं हे 25 25 3 75 100 भागिले 3. आणि लास्टला चेक करा पॉझिटिव्ह पाहिजे का निगेटिव्ह पाहिजे हे, कारण आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन गरजच नाही. हायपरमेट्रोपी आहे म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे हेच इफेक्टिव्ह लेन्स आहे. समजलं का बाबा. एवढं शॉर्ट लेक्चर मी खरंच सांगतोय, हे खूप कन्फ्युजन होऊ शकतं लास्ट पर्यंत. आणि आज जे लेक्चर केलं नाहीत ना त्याच्याला लिहून देतो मी, लिहून म्हणतोय, लिहून. एवढ्या फास्ट ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. लिहून घ्या माझं, लिहून. राईट. ओके. सो तुमच्याकडे फॉर्म्युले किंवा डायग्राम जे आहेत ते मात्र एररलेस मध्ये, आपल्याला हे एररलेसचं पेज तुम्हाला वाचायचं आहे कम्प्लीट आज. राईट. मी फक्त फॉर्म्युला आणि कसं लक्षात कसं ठेवायचंय ते सांगितलंय. मी परत म्हणतोय, एकदा का तुमच्या कन्सेप्ट जर डोक्यात बसली तर काही गरज नाही. राईट. मग इथं आपण बघितलं की यांचं साईन वगैरे काही मॅटर नाही करायचं. वर गुणाकार खाली वजाबाकी हे लिहायचं नाही. एररलेस मध्ये मस्त दिलंय. फक्त डायग्राम आणि पॉइंट दिलेले वाचा. राईट.
की कोणती लेन्स वापरायची कोणती नाही, किंवा हे शॉर्ट मध्ये लिहून घ्या, हे शॉर्ट मध्ये लिहून घ्या, हे मात्र शॉर्ट मध्ये लिहून घ्या. आणि वाटलंच तरी इथं लगेचच डायग्राम काढा तुम्ही मायोपियासाठी आणि हायपरमेट्रोपी, लगेचच काढा, ते नंतर लक्षात राहत नाही. चला लगेचच करायचं ते काम. आय डिफेक्ट बरोबर आहे, ह्युमन आय तुम्ही याच्यामध्ये पाहणार आहात. हा काढा काढा, हुशार आहोत तुम्ही. ओके, डायग्राम मायोपियाची कसं काढणार, रेज लांबून आलेले आहेत असे, असा सुंदर असा ह्युमन आय आहे. ह्युमन आय कसा असतो, आता ते जस्ट त्याच्या बघण्याच्या ह्याच्यावर आहे, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, ठीक आहे. तर याच्यामध्ये असं अलीकड रेज होतात ऍक्च्युली, आणि जर इथे जर लेन्स टाकला, कोणता लेन्स टाकणार, कॉन्केव्ह लेन्स टाकणार मी, त्याच्यामुळे रेज रेटिनावर जातील. जरासं मन लावून शिका रे फिजिक्स, जरासं मन लावून शिका, सगळं 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 समजेल त्या तुम्हाला. चलो राईट, हे आणि डायग्राम ओके काढा अजून 5 मिनिट. ह्युमन आय वरती एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल आहेत बघा, त्या फॉर्म्युल्याने सर्वच क्लिअर होईल तुम्हाला, राईट. नको पहा, लक्ष द्या. आता परत उद्या सुट्टी असणार, परदेशी टेलची एक्झाम असणार, तर या वीक मध्ये जरासं एक 2-3 सुट्ट्या एक्स्ट्रा आल्या, तर मला असं कोणी म्हणलं नाही, आता मला असं कोणी म्हणलं नाही की म्हणजे लय सुट्ट्या आल्यात, जसं की ज्या दिवशी लेक्चर जास्त झाले तेव्हा जसं कंप्लेंट करत होते सर लई चॅप्टर चालू आहेत, तसं कोणी कंप्लेंट नाही केली लई सुट्ट्या आहेत म्हणून, कारण तुम्ही चांगलाच उपयोग करून घेतला असेल सुट्ट्याचा, बरोबर आहे का नाही. ओके, तर परत एकदा उद्या परत सुट्टी आहे, त्याच्यामुळं रे ऑप्टिक्स बॅकलॉग क्लिअर करा. पुढच्या 1 ते 2 लेक्चर मध्ये रे ऑप्टिक्स विल बी completed and then we will start the heat section. हाय राईट, हीट सेक्शन आपल्याला सुरू करायचंय. ये गरमी आहे का नाही, हाय गरमी असं काहीतरी आहे ते, ठीक आहे, मला काही माहिती नाही. ओके चलो, सो असं म्हणतात भाऊ पाटील सर काहीतरी म्हणत होते, मला गाणे वगैरे येत नाही, गाणे वगैरे काय बघत नाही.
नाही ना, मला 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 नाहीच. मी हनुमान चालीसा वाचणारा माणूस आहे. दिवस आणि रात्र हनुमान चालीसाच, बाकी त्याच्या बाहेर. ओके चलो, मीच काय माझी स्तुती करू, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, चला बाय एव्हरीवन. तेवढं एक पेज मात्र रीड करून घ्या एकदा एरएलएस मधून. ह्युमन आय बद्दल जे वन लाईनर आहेत, राईट, डायग्राम पण व्यवस्थित दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे हे सांगितलेत पॉइंट ते मात्र लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे, ओके चलो देन, बाय एव्हरीवन. वी विल मीट ऑन अ संडे. ओके, ते पण एवढ्या लवकर कळलं पण. ओके ठीक आहे, चलो बाय.